देशभरात सर्वच क्षेत्र डिजिटल प्रणालीकडे वळत असताना पोलीस यंत्रणा याबाबत मागे राहिली नाहीये। शहरी भागात रहदारीचे नियम तोडणाऱ्यांवर ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। ही प्रणाली ग्रामीण भागात सुरू करण्यात आली असून आज नारायणगाव पोलीस स्टेशनकडून या ई चलनाद्वारे ट्रॅफिक कामकाज सुरू करण्यात आले। नो पार्किंग, वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राइम, नारायणगाव। ऑनलाईन काम करणारी मशीन आहे। त्या मशीनमध्ये सर्व ट्रॅफिक कलम वगैरे आहेत आणि समजा एखादी ट्रॅफिकची केस करायची असेल तर त्यामध्ये आपण पहिली पावती पुस्तकाद्वारे आपण देतो, ती बंद होऊन आता आधुनिक पद्धतीने आपण कारवाई करत आहोत। त्यामध्ये बऱ्याच पोलिसांचा पण ताण कमी होणार आहे, वादावादी प्रकार होत होते ते पण कमी होणार आहे। कारण एखाद्याने समजा कारवाई करत असेल, एखाद्याने दंड भरायचं जर नाकारलं तरी सुद्धा आपण तो त्या दंड त्याच्या गाडीवरती जमा होणार आहे आणि इतरत्र कुठेही समजा ती गाडी पकडली तर तो दंड तिथं त्याला द्यावा लागेल, किंवा समजा गाडी विकायची असेल किंवा गाडीचा इन्शुरन्स भरायचा असेल त्यावेळी हा दंड भरल्याशिवाय पुढची कारवाई होणार नाही। त्यामुळं मी यातर्फे पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या गाड्या नो पार्किंगच्या झोनमध्ये लावू नका किंवा अवैध पद्धतीने आपण गाड्या चालवू नका, किंवा जे काही कायदेशीर करावं जेणेकरून नागरिकांनाही त्रास होणार नाही, पोलीस दलाचंही काम सोयीस्कर होईल। सर, जी रक्कम त्यांना आपण पेनल्टी करणार आहे ती रिकवर कशी करणार? ती रक्कम आपण कॅशद्वारे पण घेतोय, नंतर त्यांच्या ATM द्वारे पण घेतोय आपण। आणि समजा त्याच्याकडे रक्कम नसेल तर ती रक्कम त्याच्या गाडीवरती जमा होईल आणि पुढे एखाद्या कधी पकडलं किंवा तर ती रक्कम नंतर सुद्धा देऊ शकतो। RTO कार्यालयामध्ये जर ते गाडी ट्रान्सफर करायला गेले किंवा इन्शुरन्स काढायला गेले तर ती रक्कम येणार, त्या रकमेचा तपशील कसा कळणार? मग त्याच्यात ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळं RTOकडे सगळी त्या गाडीवरती जमा असणार आहे। मग आज आपण जी ही ऑनलाईन पद्धत सुरू केलेली आहे, किती वाहनांवर कारवाई केली आणि किती दंड आकारला गेला? आज आपण सुरुवात केलेली आहे, त्यामुळं दररोजच्या आमच्या कारवाई तशा 20-25 कारवाई असतातच आणि मला वाटतं या कार्यप्रणालीमुळे कारवाईचं प्रमाण वाढेल। पण माझी नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आपण शिस्तबद्ध पद्धतीने ट्रॅफिकच्या नियमाचं पालन करावं, जेणेकरून नागरिकांना पण त्रास होणार नाही आणि पोलीस दलाचं काम पण हलकं होईल। शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।